ठाणे शहरातील दहीहंडी फोडण्यासाठी सर्वच गोविंदा पथकं सज्ज झालेली आहेत। त्याचप्रमाणे आयोजकांनी सुद्धा मोठमोठ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलेलं आहे। ठाण्यातील कैसर मिल इथे मीनाताई चौकात दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले। यावेळी 9 थरांचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला जाणार असून 10 थरांचा विक्रम कोण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, भाजपचे नेते, मंत्री या उत्सवाला भेट देणार आहेत। गोकुळ हंडीचे जे आयोजक आहेत शारदा संकल्प प्रतिष्ठानचे प्रमुख आपल्यासोबत आहेत कृष्णा पाटील। सरजी, मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे गोविंदा पथकांचा, सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी आयोजन करण्यात आलंय। काय आजच्या दिवसाची भावना आहे? गोविंदांमध्ये मोठा जल्लोष दिसतोय। खरोखरच गोविंदांचे दिवसेदिवस गोविंदा पथकं वाढत आहेत आणि हा महाराष्ट्र सरकारने साहसी खेळ म्हणून डिक्लेअर केल्यामुळे आणखीन तरुण याच्यामध्ये येतात, तसंच महिलाही या गोविंदा पथकामध्ये येत आहेत। आणि याच्यातून धर्मवीर दिघे साहेबांनी ही हंडीला मोठं स्वरूप निर्माण करून दिलं, तर त्याचंच प्रतिरूप म्हणून आम्ही हे प्रयत्न करत आहोत। आणि नक्कीच ठाणेकर ह्याला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षी दिला आणि आताही देत आहेत। तसेच गेल्या वर्षी ठाण्याने प्रथम 9 थर लावून विक्रम केला होता। आज भविष्यात 10 थर लावून विश्वविक्रम करण्याची मानस आमचा आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं गोविंदा पथकांमध्ये जी चुरस असते ती बघायला मिळत असते। किती गोविंदा पथक याच्यामध्ये सहभागी होतील, त्याचं नेमकं नियोजन कसं असेल? गेल्या वर्षी जवळजवळ 181 गोविंदा पथकांनी नोंद केली होती। त्यापैकी 2 गोविंदा पथकांनी 9 थर लावले होते। कोपरचा राजा गोविंदा पथक आणि यश गोविंदा पथक, मुंबईचा गोविंदा पथक आहे। या 2 गोविंदा पथकांनी या ठिकाणी 9 थर लावले होते। याही वर्षी 9 थर लावणे जवळजवळ 7 ते 8 गोविंदा या ठिकाणी येणार आहेत। त्यांनी आमचे संपर्क साधलेला आहे। ह्या वर्षी इतर ठिकाणपेक्षा जवळजवळ 250च्या वर गोविंदे या ठिकाणी थर लावायला येतील। आमच्याकडे वेळेची कमी आहे, आम्ही वेळेत खूप गोष्टी करतोय। सगळे गोविंदा पथक सहकार्य चांगलं करतात, याही पुढे करतील अशी अपेक्षा आहे। चांगलं नियोजन केलेलं आहे आम्ही। जी काही काळजी घ्यायची आहे, हार्नेस असेल, गोविंदाच्या बालगोपाळाची काळजी घ्यायची असेल, ते ग्राउंड लेवलला असलेल्या थरातील माणसाची काळजी सगळ्याची यथोचित काळजी घेतली गेलेली आहे। आत्ताच या ठिकाणी गेल्या वेळी 9 थरावलेला खोपरचा जो गोविंदा पथक दाखल झालेला आहे, त्यांचा आता गोविंदा आलेला आहे। अष्टविनायक गोविंदा पथक मुंबई हा मागे आहे, तोही उभा येऊन त्यांनी लाईनीत शिस्तीत त्या ठिकाणी आपली सगळे बाळगोपाळ उभा केलेले आहेत। तेही 9 थरासाठी आलेले आहेत। अनेक मान्यवर याच्यामध्ये सहभागी होत असतात। यावेळेला नेमकं कोणाकोणाची उपस्थिती असणार आहे, काय नेमकं त्याचं नियोजन? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच कॅबिनेट मिनिस्टर, इतर सेलिब्रिटी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित राहणार आहेत। काय या सगळ्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपलं आव्हान असेल? दहीहंडीचा उत्सव अनेक जण प्रत्यक्ष बघण्यासाठी येत असतात, मात्र टीव्हीच्या माध्यमातून बघणाऱ्या प्रेक्षकांना आपल्या कशा शुभेच्छा असतील, नेमकं त्याबाबतचं आपलं काय नेमकं आव्हान असेल? आता खरोखर आपली संस्कृती आपण जपली पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही या उत्सवाची सुरुवात केलेली आहे। हा उत्सव धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जेव्हा ठाण्यात सुरू केला, तेव्हा मुंबईला जे उत्सव व्हायचे तिकडचे गोविंदे यांनी ठाण्यात दखल घेतली, ठाण्यात यायला लागले। जवळजवळ 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। त्यानंतर हा गोविंदा एवढा उत्साहाने या ठिकाणी उपस्थित लोक होतात। आज ठाणेकर नागरिक असतील, परंतु ठाणा सोडून इतर परिसरातील नागरिक असतील, इतर शहरातील असतील, त्यांना या ठिकाणी डायरेक्ट लाईव्ह बघायला भेटत नाही आहे। त्यासाठी आम्ही लाईव्ह लिंक दिलेली आहे, लाईव्ह आम्ही प्रक्षेपण चालू केलेलं आहे, जेणेकरून आपली संस्कृती टिकावी आणि या थरांच्या थरावर चढत असताना आपल्या सभोवताली काय चालू आहे, आजूबाजूला काय चालू आहे, त्या गोष्टीवरही भान राहावं नागरिकांचं। या हिशोबाने आम्ही या ठिकाणी लाईव्ह व्यवस्था केली आहे, जेणेकरून ठाणे सोडून महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, देशाबाहेरील नागरिकांना, जो इकडचा मराठी माणूस, जो इकडचा आपली संस्कृती घेऊन बाहेरगावी देशगावी गेलेला आहे, त्यांनाही या बघण्यात यावं, दिसण्यात यावं आपला सण कसा चालला आहे। त्यांनी आपली मातृभूमी, आपली संस्कृती विसरू नये, या संघाने आम्ही लाईव्हचे प्रक्षेपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे। दहीहंडीच्या या उत्सवाला सुरुवात होईल आणि त्याचीच लगबग आता गोविंदा पथकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, ठाणे।